तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एकदा अजून न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला आपल्या शेतामध्ये जायचं आहे आणि शेतातलं कामं करायचे, म्हणजे शेतातलं काय झालेलं आहे ते आपलं मोठा पाऊस झाला होता ना, त्यासाठी आता आज असं जायला लागलं ते म्हणजे आपल्याला शेतामध्ये आहे ना। तर मग ते आपल्या शेतात पाहू शकतात। मग आता आपण शेताजवळच येईल आहे आणि थोडंफार बाकी आहे म्हणजे भावानं। मग आपल्याला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असते तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानं। मग कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आहे ना। तर मग आपल्या शेतामध्ये जायचं आहे, कारण की आपल्याला लई मोठा पाऊस झाला होता, तर मग त्यासाठी आपल्या शेतामध्ये गेलोच नाही, म्हणजे ते आपलं आज पाहायचं आहे ना। तर मग हे आपलं शेत म्हणजे आपल्या शेताजवळच आलो मी, मग पोहोचलोच आपल्या शेतामध्ये आहे ना। तर मग ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मग आपलं शेत आलं आहे ना। तर मग हे आपला म्हणजे तुम्ही बघू शकतात यामध्ये त्या दिवशी आपण तणनाशक मारलेलं होतं आणि ते पिवळं पडलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात हे ना। तर मग ह्यामध्ये ते झालेलं आहे कामं आहे ना। मग ते आपल्याला रिझल्ट दाखवलेलं आहे ते तणनाशक। आता ते आपलं आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपले सगळ्याच शेतामध्ये फिरायला लागते, कारण की आपल्याला ह्यामध्ये काय झालेलं आहे ते पूर्णपणे दाखवतो मी तुम्हाला आहे ना। तर मग ह्यामध्ये आता तुम्ही पाहू शकतात ह्यामध्ये पूर्णपणे मातीच भरेलं आहे, तुम्ही पाहू शकतात हे ना। तर मग हे आता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतील तर हे पाहू शकतात मग हे माती आहे ना ते, आणि ते डुकरं बी लई फिरलेलं आहे यामध्ये, हे तुम्ही पाहू शकतात यामध्ये। तर मग त्यामध्ये आपल्याला यामध्ये आता वक्कर डवरे काय बी असले की नाही ते आता ओल्यामध्येच मारायला लागतात, काहून की भावानं हे आता कोल्लं झालं की नाही यामध्ये नाही डवरा चालत नाही वक्कर चालत, काहून की ते कडक पडणार आहे ना। तर मग ह्यामध्ये आता आपल्याला पाहू शकतात तुम्ही आपलं म्हणजे आपलं कापूस त्यामध्ये आपल्याला अजून पुढे अजून आपण फिरू है ना। तर मग त्यामध्ये आपण काही तणनाशक मारले होते ते पण आता मी तुम्हाला पहिले दाखवलं असतं खरे, ते तुम्हाला रस्त्यावर असेल ना। तर मग हे आपला कापूसचा जवळ आलो मी, मोठं म्हणजे आपलं मोठं कापूस आहे यामध्ये आहे ना। तर मग हे तुम्ही पाहू शकतात आपलं कापूस आहे ना। तर मग ते आता आपल्याला फक्त यामध्ये काहीच नाही फक्त भावानं यामध्ये ते कापूस आता झालं की ते आपल्याला फक्त घरी न्यायचंच आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये फक्त निंदन बाकी यामध्ये, आणि त्यामध्ये कधी मारलं की नाही फारच चांगलं होईल, काहून की ते आपल्याला लवकरात मारा लागेल, काहून की ते आपल्या म्हणजे आपला ओला झालेला आहे। मग त्यासाठी आपल्याला यामध्ये माती बी लावा लागते कापसाला, काहून की भावानं लई उशिरा झाला आहे ना। तर मग हे आता आपलं शेत पाहू शकतात तुम्ही। मग शेतामध्ये आपण सगळ्याच ठिकाणी फिरणं चालू आहे आता, तुम्ही पाहू शकतात आपलं म्हणजे नुकसान तर कमी झालेलं आहे भावानं, पण ते आता पाऊस जास्ती झालेला आहे, काहून की ते आपल्याला पराठीला आहे की नाही ते पराठी म्हणजे आपलं जिथून सूर्य निघते ना त्या ठिकाणी झुकून दिलं त्यानं, तर मग त्या बाजूनं त्याला झुकून दिलं, काहून की ते म्हणजे जरासे हवा होती म्हणून ते झुकलं, काहून की ते आपला कापूस मोठा होता म्हणून आहे ना। तर मग हे आपला कापूस तुम्ही पाहू शकतात यामध्ये। त्यानंतर आपल्याला सगळ्याच ठिकाणी फिरू मी, मग तुम्हाला अजून दाखवतो पुढे काय आहे ते तुम्ही पाहू शकतात। मग आपलं हे कापूस आहे ना। मग ते आपल्या तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असते तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावानं। थोडंफार तुम्ही तरी सपोर्ट करून दाखवा, काहून की लोक असं सांगतात की लय वाईट सांगून राहिले आपल्याबद्दल, काहून की भावानं व्हिडिओ ब्लॉग बनवते पण ते तुम्हाला कोण सपोर्ट करणार असं म्हणणारे लोक लय आहे आपल्या गावाचे, काहून की लोक सपोर्ट नाही करतात तुम्हाला, तुम्ही काय करसान असं म्हणून ते लय लोक सांगितलेलं आहे, काहून की आता आपल्याला त्यांना दाखवायचे आहे ना। तर मग तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असते तर ब्लॉगला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा भावानं, काहून की आपल्याला थोडाफार सपोर्ट तरी तुम्ही करा, काहून की आपल्याला असं वाटतं की बा अजून दुसरं ब्लॉग आणणार असं वाटतं, काहून की ते ह्यामध्ये तुम्ही आपला कापूस आहे तर म्हणजे आपण अजून धुऱ्याकडे आलो, काहून की आपला इथे केळी आहे की नाही ते केळीच्या बाजूनं फिरून घेतो, काहून की ते आपल्या डुकर असतात ना त्या डुकराला लई नुकसानी बी करतात, काहून की त्यांना बी पाहा लागते ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात। मग आपलं हे आहे ना, मग आता आपल्या पाठीमागे तुम्ही केळी पण बघू शकतात। यामध्ये आता आपल्याला काय करावं लागते ते पण मी सांगतो तुम्हाला, काहून की आता कामच तर झालेलं आहे, फक्त यामध्ये निंदन कामं करायचं आहे, काहून की निंदनच बाकी यामध्ये दुसरी निंदन आहे भावानं, पहिली निंदन तर झाली यामध्ये आहे ना। तर मग ह्यामध्ये आपण काय केअर करणार आहे ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे मी, काहून की तुम्हाला पूर्णपणे मी ब्लॉग ह्यासाठी आणणार आहो, काहून की ते आपल्या शेतीबद्दलच माहिती म्हणजे आपल्याला शेतीबद्दलच ब्लॉग करणार, काहून की आपल्याला शेतीचंच कामं करायला लागते आहे ना। तर मग ह्या आता आपल्याला दुसऱ्या धुऱ्याच्या निटून आलो मी, म्हणजे आपलं शेवटच्या इकडच्या ते दुसऱ्या बाजूनं बी ते कापूस पाहू शकतात त्यांना दुसऱ्याचं आहे ना। तर मग हे आपलं आहे ना। तर मग ते आपलं धुरा आहे म्हणजे ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात यामध्ये, मग ते आपल्याला काहीच नाही असं झालेलं आहे नुकसान काहीच नाही भावानं, पण तुम्ही आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करा, काहून की आपल्याला बनणारे लोक लय झालेलं आहे, काहून की प्रत्येक माणसं वेळेवर परिस्थिती आपली कोणी समजत नाही, काहून की ते आपल्याला वाईटपणा सांगतात, तरी पण मी आपलं शांतपणा मी शांतपणानं मी ब्लॉग आणणार, काहून की ते आपल्याला
सांगणारं सांगू द्या, पण आपल्याला आपलं कामं करायचं आहे ते करणारं सांगू. काहून की तुम्हाला माहीत आहे की मला माहीत आहे की तुम्ही आपल्याला कधी ना कधी सपोर्ट करतातच. काहून की ते तुम्हीच आहे भावांनो. काहून की तुमच्याबद्दलच म्हणजे तुमच्यासाठीच म्हणजे आपला छोटा भाऊ समजून तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. काहून की ते आपल्याला लोकलही सांगणार आहे ना. तर मग ह्या आता आपला कापूस पाहू शकता तुम्ही, लय छान झालेला आहे. काहून की यामध्ये कामं झालेलं आहे पूर्ण ओके. म्हणजे अजून एकदा म्हणजे आपलं पूळ आहे ते ना, त्या वक्ती अजून एकदा फवारा मारून घेऊ. शेतकरी म्हणजे फक्त शेती करणारा व्यक्ती नाही, तरी तो संपूर्ण देशाचा अन्नदाता आहे. तो उन्हात पावसात थंडीत आणि अनेक संकटामध्ये न थकता कष्ट करत राहते. त्याच्या घामात प्रत्येक थेंबातून अन्नधान्य तयार होते आणि प्रत्येकाच्या ताटात भाकरी पोहोचवते. शेतकरी आयुष्य सोपं नसते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी रोगाई, तर कधी बाजाराच्या भावाची चिंता स्वतःचा असते. तरी तो हार मानत नाही. नव्या आयुष्य पुन्हा स्वतःत उभा राहतो आणि मेहनत करत राहतो. शेतकरी हा मेहनती, संयम आणि जिद्द जिवंत उदाहरण आहे. त्याच्या संकटामुळे देशाचं अन्न सुरक्षा टिकून आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे. त्याच्या श्रमाची किंमत ओळखायली पाहिजे आणि त्याला योग्य मान दिला पाहिजे. शेतकरी फक्त अन्न पिकवत नाही, तो प्रत्येका घराचं भविष्य पिकवते. त्या घामात प्रत्येक थेंबात संपूर्ण देशाचं उगाचं स्वप्न दडत आहे. शेतकरी असेल तर कमेंट करा भावांनो. मग ते आपलं हे पाहू शकतात. मग इथून डुक्करं गेलेले होते, तर मग ते पण तुम्ही पाहू शकता यामध्ये ना. तर मग हे आपलं कापूस आहे हे ना. तर मग त्यामध्ये आपले ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असता तर ब्लॉगला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा भावांनो. तर हे पाहू शकतात अजून आपलं शेतं आहे ना. तर मग ह्यामध्ये अजून ते तिकडून दिसतात ना, ते लहान पराठी म्हणजे कापूस आहे हे ना. तर मग ह्यामध्ये तुम्ही नवीन असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला पूर्ण वॉच केले असतील तर भावांनो थँक्यू. मग आपल्याला हे आता तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच नवीन असतील तर लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा भावांनो. मग आपल्याला पूर्ण कामं झालेलं आहे. पण फक्त हे आपल्या आता तोंडातली घास आहे. पण भावांनो आता पावसाळा कसं झालेलं आहे ते पण तुम्हाला पुढे मग भेटू. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.